पतंजली योगसूत्राच्या आजच्या चर्चासत्रामध्ये जे सहभागी झालेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय म्हणजे पतंजली योगसूत्र गुरुजींनी दिलेले जे काही विवेचन आहेत त्याच्या अनुषंगानं आपल्याला जो काही अर्थ भावला किंवा भावतोय त्या अनुषंगानं आपण थोडीशी चर्चा करतोय. तर आतापर्यंत बरेच टॉपिक झाले आणि कालचा जो टॉपिक होता तो अगदी टोकाचा होता. अगदी शेवटचा जे साध्य होतं ते साध्य चर्चेच्या माध्यमातून काल घेतलं होतं. काल समाधी हा विषय गुरुजींनी चर्चेला घेतला होता. त्याच्या अनुषंगाने आपण बरीचशी चर्चा केली आणि सर्वजण खूप चांगल्या संख्येनं सहभागी झाले होते. तर आजचा जो टॉपिक आहे त्या अनुषंगानं क्रियायोग, पण कालच्या टॉपिकच्या अनुषंगानं असं थोडासा एक मनामध्ये विचार येतोय की समाधी हा जो विषय आपण काल चर्चेला घेतला तो पतंजली योगसूत्रातला मला वाटतं शेवटच्या टप्प्यातलं साध्य आहे ते, की जे आपल्याला सगळ्या प्रक्रियेतून येणारा प्रोडक्ट म्हणतो, बाय प्रोडक्ट म्हणतो, ते बाय प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट आहे ते समाधीचं येणार आहे आणि ते समाधीचं जी प्रोडक्ट आहे ते आपल्याला हवं असतं किंवा ज्याला आपण म्हणतो की दुधापासून अगदी तूप निघण्याची प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया तुपाच्या माध्यमातून जी काही येते, आपल्याला तूप हवं असते, पण मधल्या काळात जी काही प्रक्रिया घडते म्हणजे तुपाचं दुधाचं नंतर जी काही तापवण्याची प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर त्याला विरजण लावण्याची प्रक्रिया आहे, विरजण लावल्यानंतर त्याला घुसळण्याची प्रक्रिया आहे, त्यानंतर जी काही लोणी येते, लोणी तापवण्याची प्रक्रिया आहे, त्यानंतर मग ती काही तुपात रूपांतर होण्याची प्रक्रिया आहे. एवढी प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला येत असतं ते तूप येत असतं. तसं आपल्या पातळीवरती ज्या वेळेला आपण सुरुवात करतोय त्यावेळेला आपल्या दुधाच्या रूपामध्ये आपलं रूपांतरण आहे असं ग्रहित करायला हरकत नाही आणि त्या अनुषंगानं मग ह्या सगळ्या प्रक्रियेतून पार होऊन ज्या वेळेला आपण त्या तुपाच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचू, याचा अर्थ तिथपर्यंत म्हणजे समाधीच्या टप्प्यापर्यंत ज्या वेळेला आपण पोहोचू, ध्यानाच्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या प्रक्रियेतून आपल्याला पार व्हावं लागते आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतनं पार होत असताना मग ती कालपर्यंत बरीचशी चर्चा सगळी झालेली आहे की कुठं दुधाचं रूपांतर होतंय दह्यामध्ये, कुठं आणखीन बाकीच्या गोष्टी हे होत आहेत, त्या अनुषंगानं बरीचशी चर्चा झालेली आहे. चांगलं तूप निघण्यातल्या अडचणी काय आहेत याच्या संदर्भात बी चर्चा झाली. म्हणजे समाधीच्या अवस्थेपर्यंत, ध्यानाच्या अवस्थेपर्यंत येण्यामधले अडथळे काय आहेत या अनुषंगाने बी बरीचशी चर्चा झालेली आहे. तर मला वाटतं की आता पहिल्यांदा सांगावं असं वाटतं की जनरली आपण ज्या वेळेला कोर्स करतो त्यावेळेला आपली अशी अपेक्षा असते की पहिल्यांदाच आपल्याला समाधी किंवा ध्यान लागलं पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने प्रश्न उत्तर चर्चेला येतात किंवा ती होतात. पण मला वाटतं की ध्यान किंवा समाधी हा गुरुजी तर मला वाटतं लाखो वेळा शब्द वापरत असतील की सगळ्या प्रश्नांचं उत्तर ध्यानात आहे, सगळ्या प्रश्नांचं उत्तर मेडिटेशन मध्ये आहे. कालची बी तुम्ही अगदी चर्चा जरी ऐकली असेल 7 वाजताची चर्चा, अगदी लारा दादा असेल की ऍक्टर असतील त्यांच्याबरोबर चर्चा करताना आतापर्यंत जगभरातले जेवढे टॉपिक्स त्यांच्या चर्चेत आले तेवढ्या सगळी प्रश्नांची उत्तरांच्या शेवटी गुरुजींचं एकमेव उत्तर येते की मेडिटेशन शिवाय पर्याय नाही किंवा मेडिटेशन करा, मेडिटेशन मग प्राणायाम ध्यान करा म्हणजे मग त्याची सोल्युशन मिळतील. म्हणजे याचा अर्थ आपल्याला प्रक्रिया आहे ती प्रक्रियेतनं पार झाल्याशिवाय त्यात आपल्याला पुढचा टप्पा गाठता येणार नाही. मग ह्या अनुषंगानं आपण डोक्यात एक ठेवूयात आज असं एकंदरीत की ध्यान किंवा साध्य, ध्यान लागण्याची प्रक्रिया किंवा समाधीची प्रक्रिया आहे ही अंतिम साध्य आहे. अंतिम साध्य आहे कारण आपली शरीर प्रकृती असेल, मानसिक प्रकृती असेल, बौद्धिक प्रकृती असेल, ही वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या लोकांना जी काही दैवी देणगी मिळाली त्या पद्धतीने प्रत्येकाची प्रकृती आहे. मग त्या अनुषंगानं अंतिम साध्य साधन समजायचं नाही की ध्यान म्हणजे साधन समजायचं नाही, ध्यान किंवा समाधी म्हणजे साधन न समजणं म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा विषय व्यवस्थितरित्या समजणं नाही. काल आपण समाधी चर्चा केल्यानंतर बरेचसा विषय याच्यापर्यंत आला की कुठल्या प्रकारे समाधी किंवा बऱ्याच काय विषय आले. त्या अनुषंगानं हा पाठ आता लक्षात ठेवूयात की ध्यान किंवा समाधी हा अंतिम प्रोडक्ट आहे आणि त्याच्या आधी गुरुजींनी काल इथपर्यंत समाधीपर्यंत विश्लेषण केलं आणि पुन्हा परत आणखी पहिल्या पावलावरती आज आलेले आहेत. ती क्रियायोग हा जो आजचा चर्चेला आलेला विषय आहे त्या अनुषंगानं क्रियायोगाचं विश्लेषण आज घेतलेलं आहे.
क्रियायोग म्हणजे गुरुजींनी पतंजली योगसूत्रातला दुसऱ्या अध्यायातला श्लोक इथं चर्चेला घेतला आणि टोटल क्रियायोगाचं आज जी काही पेजेस होते त्यांची किंवा चर्चा होती ती एका सूत्रावरती त्यांनी कव्हर केली आहे. तर त्या अनुषंगानं त्यांचं ती सूत्र होतं की तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानाने. एवढ्या 3 शब्दात बरंच काही हे सूत्र जे काय आहे ते आपल्याला बरंच काही देऊन जात आहे आणि त्या अनुषंगानं आजची चर्चा आहे. मग आजच्या चर्चेचा हा वेळ घेतला की तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान या अनुषंगानं विचार करायचं म्हटलं तर तो तपस्वाध्याय स्वाध्याय आणि तिसरा आहे तो ईश्वर प्रणिधान आहे. मग आता तपाच्या बाबतीतलं तप नावाची गोष्ट म्हटलं की एकंदरीत आपला सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीने आहे की तप म्हणजे कुठंतरी हिमालयात जाऊन करायचं तप किंवा बाकीच्या अनुषंगानं, कारण ही सगळे आहेत तपाचे सगळे ज्यांना अगदी टॉपमोस्ट स्थिती किंवा बऱ्याचशा काही त्या समाधीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या शक्ती आहेत किंवा बाकीचं काय आहे हे मिळवण्यासाठी कित्येक लोक, कित्येक साधू, कित्येक संत या तपश्चर्येच्या माध्यमातून बरंच काय काय आयुष्य त्यांचं कंटेन असतं. आपण आज बसलोय म्हणजे आपण आज सांसारिक रुटीन मध्ये सगळे घरदार सांभाळून बसणारी माणसं आहेत आणि मग त्यांना बी हा अपेक्षित असतं की आपल्याला त्या टोकाच्या अनुभूती याव्यात आणि म्हणून त्या टप्प्यातला पहिला हा पार्ट आहे. पहिल्या पावलाची म्हणून आपण त्याला जी इथं सुरुवात होती की तपानं सुरुवात होती म्हणजे तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान 3 शब्दांचा हा जो रोल आहे तो सातत्यपूर्ण भोकंपट्टी करायला हवी. मग इथं ज्या वेळेला तपाची सुरुवात करण्यापूर्वी गुरुजींनी थोडासा एक आपल्या सोबत असलेल्या अग्नी आहेत ज्याला आपण जीवन रक्षक अग्नी म्हणतो त्या अग्नीच्या अनुषंगानं थोडासा चर्चा घेतली आणि या जीवन रक्षक अग्नींचा आधी अभ्यास करावा असं गुरुजींनी सांगितलं की मग आधी थोडासा अभ्यास करूया. तर ह्या 5 अग्नी कुठल्या आहेत? आपल्यामध्ये असलेले 5 अग्नी आहेत किंवा आपल्या सोबत असणाऱ्या 5 अग्नी आहेत, 5 प्रकारच्या अग्नी आहेत. पहिला आहे तो भूताग्नी आहे. पहिला आहे भूताग्नी, दुसरा आहे कामाग्नी, तिसरा आहे जठराग्नी, चौथा आहे बादाग्नी आणि 5वा आहे प्रेमाग्नी. हे 5 प्रकारचे अग्नी आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतात आणि त्या अनुषंगानं आपल्यावरती काही परिणाम, आपले चांगले वाईट काही परिणाम असतील त्या पद्धतीनं आपल्या सोबत काय काय घटना घडत असतात किंवा आपल्या घटनांसोबत ह्या अग्नींचे बदल या पद्धतीने होत असते. पण त्यामध्ये हा जो परत एकदा मी रिपीट करतोय की या 5 अग्नींचं म्हणजे भूताग्नी म्हणजे जी सूर्यापासून जी काही उष्णता मिळते वगैरे आपल्याला ही उष्णता ही भूताग्नीमध्ये घेतली जाते आणि त्याच्याबरोबर आपल्या शरीरामध्ये ही भूताग्नी आहे. मग तो गुरुजींनी सांगितलं की तो नक्की कुठं आपण त्याला इमॅजिन करायचं किंवा कुठं आपल्या शरीरामध्ये आहे. तर आपल्या शरीराचं जी काही तापमान कंट्रोल करण्याची प्रोसेस आहे, उन्हाळ्यात शरीर थंड करण्याची प्रक्रिया असेल, थंडीमध्ये शरीर उष्ण करण्याची प्रक्रिया असेल, ही भूताग्नीच्या माध्यमातून होत असते. असा हा भूताग्नी बाहेरही आहे आणि शरीरामध्ये आहे हा भूताग्नी. त्यानंतर दुसरा जो वर्णन केला तो कामाग्नी. तर कामाग्नी इज इक्वल टू इच्छा किंवा कामवासना या स्वरूपातला तो अग्नी आहे. तिसरा आहे तो जठराग्नी आहे. त्याला आपण क्षुधाग्नी किंवा भूक लागण्याची प्रक्रियेमध्ये जो अग्नी जागा होते त्याला क्षुधाग्नी म्हणतो किंवा जठराग्नी म्हणतो. आणि 5वा आहे तो, चौथा आहे तो बादाग्नी म्हणजे ज्याला निंदाग्नी म्हटलंय गुरुजींनी. निंदाग्नी म्हणजे निंदा ज्या वेळेला आपल्याला ऐकायला येते त्यानंतर ज्या अग्नी उत्पन्न होतं आपल्यामध्ये तो निंदाग्नी आहे. आणि 5वा प्रकार आहे तो प्रेमाग्नी किंवा ज्याला अगदी शेवटच्या टप्प्यातला अग्नी त्याला म्हणू आपण ते त्यामुळे थोडस या 5 अग्नीच्या रुटीन मध्ये आपली चर्चा किंवा आपलं चिंतन मनन आपल्याला ह्या पद्धतीने आणावं लागेल. आपण अनभिज्ञ आहोत या बाबतीतले, आपल्यामध्ये ते अग्नी आहेत पण आपण त्याची आतापर्यंत कधी पडताळणी केली नाही किंवा आपण कधी त्याच्याबद्दल जागृत झालो नाहीत की हे अग्नी आपल्या शरीरामध्ये आहेत, म्हणजे ते नक्की काय करतायत किंवा कशा पद्धतीने येतात आणि आपल्यावर काय त्याचा परिणाम होतोय या पद्धतीने आपण त्याच्याकडे तेवढ्या गंभीरतेने बघितलं नाही. पण जर साधनेच्या पातळीवरती आपण एक पाऊल टाकले असं जर गृहीत धरलं तर मात्र याविषयीची चर्चा किंवा चिंतन करणं गरजेचं पडतंय असे एकंदरीत आता ह्या टप्प्यात येते. किंवा गुरुजींनी घेतले चर्चेला याचा अर्थ ते महत्वाचे आहेत या पद्धतीने की साधनेच्या ह्याच्यामधले कदाचित अडथळा म्हणा किंवा साधनेच्या प्रगतीतला जो काही टप्पा असेल तो ह्या भूताग्नीच्या माध्यमातून पुढे जाईल. मला असं वाटतंय की अग्नी हा शब्द ज्या वेळेला येतोय त्यावेळेला तो चैतन्य स्वरूपातली जी काही आपल्या शक्ती आहे ती ह्याचं रूप आहे की आपल्यामध्ये कुठेही ज्या वेळेला
हा अग्नी नावाची गोष्ट शरीरामधून ज्यावेळेला निघून जाईल त्यावेळेला शरीर निश्चेतन होईल किंवा मृत होईल. म्हणून अग्नी शरीरातला असणं किंवा प्रखर किंवा प्रबल असणं, प्रखर म्हणण्यापेक्षा प्रबल असणं खूप आणि खूप गरजेची गोष्ट आहे. मग त्यातला पहिला पार्ट जो होता तो भूताग्नीचा. जर का माणसाच्या शरीरातला हा अग्नी जर इम्बॅलन्स झाला असं मला वाटतं की इम्बॅलन्स झाला तर त्याच्या शरीराचं जे कंट्रोल आहे, शरीराचं जे शरीर थंड करण्याचं किंवा गरम करण्याचं जे कंट्रोल आहे तो पार्ट तिथं गंभीर स्वरूपाची लक्षणं त्याला दिसायला लागतात किंवा शरीर प्रकृतीमध्ये त्याचा बिघाड येणे सुरू होते. आता या रुटीन मध्ये हा विषय कसा येतोय की हे जो अग्नी आहे तो आपण गुरुजी म्हणतात की हा अग्नी आपण तेवढा शरीराच्या दृष्टिकोनातून वाढू देत नाही किंवा त्याची प्रचिती येऊ देत नाही. याचा अर्थ आपण काय करतोय की जसं आपण समजा उन्हाळा चालू झालाय तर उन्हाळ्याच्या अनुषंगानं तो शरीरातला अग्नी काय करणार आहे, शरीरातला अग्नी तो थंड शरीर प्रकृती थंड करण्याच्या दृष्टिकोनातून तो अग्नी प्रज्वलित होईल. शरीर प्रकृती थंड करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या प्रचिती येईल. पण आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपली जर का लाईफस्टाईल आपण बघितली तर ह्या लाईफस्टाईल मध्ये आपलं झालंय काय की ह्या लाईफस्टाईल मध्ये आपली घराघरामध्ये एसी आलाय, घराघरामध्ये फॅन आलं तर आपल्या लाईफस्टाईल मध्ये ह्या अग्नीला वृद्धी व्हायला किंवा त्याचं चांगल्या पद्धतीचं प्रबल व्हायला आपण तेवढं त्याला स्थानच देत नाही. मग तो काय करतोय की ह्या बाजूच्या एसी मध्ये असल्यामुळे सतत माणसांना एसी मध्ये राहायची सवय झाली, म्हणजे असो ऊन असो हे असो त्या पद्धतीने एसी म्हणजे काय झालं, शरीराचा जो अग्नीचा जो कंट्रोल आहे म्हणजे शरीर थंड करण्यासाठी प्रक्रिया आणि गरम करण्यासाठीची प्रक्रिया ती एका नॉर्मल लेवलच राहून जाते. आणि जोपर्यंत शरीराची ती क्षमता ज्याला इग्नाइट म्हणतो आपण, ती क्षमता जोपर्यंत त्याला वृद्धिंगत करण्यासाठी चान्स मिळत नाही तोपर्यंत शरीर त्या पद्धतीनं काम करत नाही. म्हणजे शरीराचा कुठलाही अवयव जर त्याला कार्य करण्यासाठी जर का चान्स नाही मिळाला तर त्याची क्षमता कमी होत जाते. म्हणून हा भूताग्नी आहे तो या पद्धतीनं करायला हवा थोडासा की शरीर जसं ते वातावरणाशी रिलेटेड असलेल्या गोष्टींसाठी थोडासा चान्स दिला पाहिजे. तर तो चान्स देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग वातावरणाशी रिलेटेड गोष्टी आहेत म्हणजे कमीत कमी बाबा एसीचा वापर असेल, फॅनचा वापर असेल किंवा कोल्ड्रिंक असेल किंवा हे असेल, ह्या अनुषंगानं थोडासा याच्यापासून बाजूला होणं थोडंसं गरजेचं आहे आणि वातावरणाशी रिलेट होणं गरजेचं आहे, जेणेकरून हा भूताग्नी नावाची गोष्ट आहे तो बॅलन्स स्थितीमध्ये येण्यासाठी मदत होईल. दुसरा आहे तो कामाग्नी किंवा ज्याला इच्छा म्हणतो. आता ह्या इच्छा जसं जन्माला आलोय तसं आपण इच्छेनं प्रवृत्त होऊनच जन्माला आलोय, पुढं आपलं रुटीन चालू झालंय. मग आता ह्या गोष्टीमध्ये नक्की काय होतंय, आता हा जो काही ह्या जो इच्छांचा जो काही अग्नी आहे किंवा कामाग्नी आहे तो मला वाटतं की एका ठराविक वयाच्या टप्प्यामध्ये याला जरा विषय जरा थोडासा हे घेतला पाहिजे की लहान असताना अगदी 10-12 वर्षाचे 15 वर्षाचे असेपर्यंत त्याचा एवढा प्रादुर्भाव आपल्यामध्ये येत नाही किंवा जाणवत नाही. तर त्यानंतरचा जो पिरियड आहे त्यानंतरच्या पिरियड मध्ये अगदी 40-50 पर्यंत याचा एक प्राबल्य राहते किंवा हे होते. आणि इथं शरीर प्रकृती आहे ती इम्बॅलन्स होती आहे आणि ही इम्बॅलन्स झालेली प्रकृती आहे या अग्नीमुळं इम्बॅलन्स झालेली प्रकृती आपल्याला कुठं ढकलते, पुन्हा आपल्या चक्रांच्या किंवा चक्र साधनेच्या रुटीन मध्ये जर आलो तर ही प्रकृती कुठं ढकलते आपल्याला की जडत्वाकडे ढकलते. म्हणजे इथं उत्पन्न होणारा जो काही कामाग्नी आहे तो जर का जागा झाला त्याच्या पद्धतीने शरीर बिहेव करायला लागलं, मन बिहेव करायला लागलं तर ती जडत्वाकडे झुकते. आणि जडत्वाकडे ज्या वेळेला माणूस झुकतो त्यावेळेला नकारात्मक विचारांचा प्रादुर्भाव जास्त होतो. माणसाची टेंडन्सी ही त्या प्रकारातच रुटीन मध्ये अडकून राहते. आणि म्हणून ह्याला समजून घेणं गरजेचं आहे. या विषयीचं चिंतन जनरली कुठं केलं जात नाही किंवा चर्चेला येत नाही, कारण हा निषिद्ध म्हणजे एकत्रित चर्चा सगळी निषिद्ध समजली जाते. मग त्या अनुषंगानं प्रत्येकानं थोडस स्वतःशी जरा प्रतारणा करून बघूया की या अनुषंगानं आपला कुठं प्रॉब्लेम आहे किंवा काही होतोय. आणि जनरली हे कॉमन आहे, नॅचरल टेंडन्सीज आहे, पण तरी सुद्धा याला नियंत्रित करण्यात किंवा याला बॅलन्स करण्यात आपली प्रकृती किंवा आपलं रुटीन जे सगळं आहे ते व्यवस्थित आहे का. जर त्याला प्रवृत्त करण्याचं रुटीन असेल जरा थोडासा ह्या गोष्टींकडे नीट ऑब्झर्वेशन मध्ये घेतलं पाहिजे की जर याला वातावरणानुसार हा अग्नी सुद्धा बदलतोय, जर बाकीच्या आजूबाजूच्या वातावरणात जर काय ह्या पद्धतीची दृश्य असतील तर त्या पद्धतीने तो बदलतोय, किंवा आपल्या आहाराच्या रुटीन मध्ये जरी आपण इथं येऊन थांबलो तरी हा थोडासा इथं चर्चेला पार्ट येईल की
हा जो हे आहे, इथं जर का अति तिखट खाणे असेल किंवा जास्त खाणे असेल किंवा तेलकटाचे पदार्थांचं खाणं असेल किंवा बाकीच्या आणखीन तामसिक रुटीन मधलं खाणं असेल, तर नॅचरल शरीराची प्रकृती आहे किंवा नॅचरल शरीराच्या प्रकृतीचा रोल आहे तो तिकडे झुकण्याचा होतोय. आणि म्हणून थोडंसं या रुटीन मध्ये थोडं चर्चा किंवा स्वाध्याय करणं गरजेचं आहे. चर्चा कुठं होणार नाही, चर्चेला कोणी हा विषय घेणार नाही, पण इथं स्वतःचं अवलोकन थोडंसं करणं गरजेचं आहे की ह्याचं रुटीन नक्की कुठे येऊन थांबतं. याचा अर्थ त्याच्यावरती अगदी फार त्राटक पद्धतीनं त्याच्यावरती चिंतन करण्याची गरज नाही. तो सहजपणे विषय हाताळणं गरजेचं आहे. आणि म्हणून थोडासा या पद्धतीनं याच्याकडं पाहूयात, कारण हा मेजर पार्ट आहे आपल्या साधनेतला अडथळ्याचा. बाकीचे सगळ्या जी काय अग्नी आहे किंवा जी काय सगळा प्रकार आहे तो सगळे संत सांगतात किंवा सगळे चर्चा करतील, पण या बाबतीतली जी काही चिंतन मनन आहे ते स्वतःलाच आपल्याला करावं लागेल. आणि अडथळा जो मेन आहे या 7 चक्रांच्या रुटीन मधला जो मेजर अडथळा आहे, जो मूलाधार चक्र असेल, स्वाधिष्ठान आहे, नंतर मणिपूर आहे, अनाहत आहे, विशुद्धी आहे, आज्ञा आहे आणि सहस्रार चक्राच्या रुटीन मधला मेजर अडथळा जर कुठला असेल तर तो हा कामाग्नीचा आहे. तो स्वाधिष्ठांवर उत्पन्न होतोय आणि तो स्वाधिष्ठांवर उत्पन्न झालेला अग्नी जर काय इम्बॅलन्स झाला तर पुढच्या रुटीन मध्ये येणाऱ्या अनुभूती असतील, पुढच्या रुटीन मध्ये जाणारी ऊर्जेचा प्रवाह असेल जो आपल्याला वरती आणायचा आहे. स्वाधिष्ठांवरनं मूलाधारवरनं जी वरती येणारी एनर्जी आहे ती एनर्जी वरती येतच नाही. मूलाधारवरनं उठलेली एनर्जी जी आहे ती काय होती, त्या स्वाधिष्ठांवरच तिथं कामाग्नीच्या रूपामध्ये कन्वर्ट होते आणि तिथंच परत आणखीन एनर्जी डाऊन आले होतो आणि तिथं परत जडत्वाचा मुद्दा येतोय. म्हणजे जिथं उत्साह क्रिएट झालेला असतो, आपण इमॅजिन करा की कोर्स नंतर ज्या वेळेला आपण वाईल्ड टीव्ही करतोय, हॅपीनेस करतो, उत्साह मुलांच्या मध्ये निर्माण होतो किंवा दिसतो, तो नंतर हळूहळू कमी होत जातो. त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून थोडासा ह्या अग्नीच्या बाबतीतला हा पद्धतीने विचार करतोय. दुसरा आहे तो जठराग्नी आहे किंवा क्षुदाग्नी आहे, तो मणिपूर चक्रावरती तिथं येतोय. आणि तिथं म्हणजे ज्या वेळेला आपल्या भुकेचा किंवा हा जो रोल येतोय तो इथं येऊन हे होतोय की जठराग्नी जो आहे तो चांगल्या पद्धतीनं शरीरामध्ये क्रिएट होणं गरजेचं आहे. जर काय शरीरातलं जठराग्नी कमी झाला किंवा जास्त झाला तरी सुद्धा शरीराचं संतुलन बिघडते. शरीराचं संतुलन बिघडलं की त्याचा परिणाम आहे तो मेन सेंटर आहे, म्हणजे शरीराचं मेन सेंटर आहे तो पोटाचा केंद्रबिंदू आहे, तो नाभी आहे. आणि त्या अनुषंगानं हा अग्नी आहे तो तिथं त्या पद्धतीनं कार्यरत होते. हा जर अग्नी जर आपल्या शरीरामधला इम्बॅलन्स असेल तर शरीर प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो आणि पर्यायानं आपल्या साधनेतल्या अडचणी किंवा त्या ह्याच्यामध्ये वाढतायत. तर याला हा जो पार्ट आहे याच्याशी कनेक्टेड आहे. कुठला कामाग्नीशी कनेक्टेड तो तिथला पार्ट असेल किंवा इच्छा म्हणून आपण त्याला इच्छेच्या अनुषंगानं हा अग्नी इथं रोटेट होतो की ज्याही आसक्ती आहे किंवा हे आहे ज्या ह्या पद्धतीनं बी इथं बी त्या व्यतीत होत आहेत. आणि इथं तो अग्नी मग खाण्याच्या बाबतीतलं काय असेल त्या खाण्याच्या बाबतीतलं संतुलन आपलं बिघडतं. एकतर कमी खाणं किंवा जास्त खाणं या 2 गोष्टीमध्ये याचं संतुलन बिघडतं. आणि म्हणून थोडं संतुलित हा अग्नीच्या रुटीन मध्ये यायचा असेल तर संतुलित आहार आपल्यासाठी असणं गरजेचं आहे. अशी या अनुषंगानं या जठराग्नीची चर्चा आहे. दुसरा आहे तो चौथा आहे तो प्रकार पादाग्नी किंवा निंदाग्नी. आता या अनुषंगानं गुरुजींनी थोडंसं असं म्हटलंय की निंदाग्नी म्हणजे काय, तर आपल्याला जर इतरांनी कुणी आपली निंदा नालस्ती केली किंवा आपल्याबद्दल वाईट विचार मांडले किंवा आपल्याबद्दल कुणी जर वाईट बोललं तर आपल्या शरीरामध्ये जी काही अगदी नखसी खांत जी क्रोधाची किंवा जी काही ह्याची लहर उठल्या तो आहे तो बादाग्नी आहे. मग आता याचं संतुलन किंवा हे दोन्ही प्रकारात आहे ना. एक तर तो अग्नी काय करतोय की जर का आपली एखाद्याने निंदा नालस्ती केली किंवा आपल्याला नको त्या पद्धतीनं बोलली किंवा हे झालं तर तो काय करतोय नखशिकांत भडकतोय, म्हणजे क्रोधाच्या रूपामध्ये त्याचं भडकणं होते तो. आणि जर का त्याचं रुटीन जर का दुसऱ्या बाजूला गेलं तर मग तो बाह्यामध्ये कन्वर्ट होतो. आणि तो बाह्यामध्ये कन्वर्ट झालेला अग्नी मग तो कदाचित आपल्याला त्या अंकाराच्या रूपात कुठेतरी त्याचं टॅले होईल, दोन्हीकडे आपल्याला जाणीव होईल. मग हे जे काय आहे तिथं तो अग्नी जर इम्बॅलन्स झाला तर जोपर्यंत गुरुजी म्हणतात की जोपर्यंत बाहेरच्या व्यक्तींची बोलण्याचं आपल्याला कुठंतरी मनाला थोडीशी जाणीव व्हायची आहे किंवा हे आहे तर आपण आपलं जे चालणं आहे हे बाकीच्या सगळ्या वातावरणात किंवा सोशल लेवलला जे काय आपलं वागणं आहे ते चांगलं बॅलन्स राहील.
पण जर का ती जास्त प्रकारात झालं तर मात्र तो इम्बॅलन्स होतो. म्हणजे जर का ती निंदा नालच ती आपल्या कुणी जर एखाद्याने जास्त हे केलं तर तो अग्नी काय करतो, भयामध्ये कन्वर्ट होतो आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला भय निर्माण होतं की आपल्याला ही केलं तर कोण काय म्हणेल का, ती केलं तर कोण काय म्हणेल का, या पद्धतीचं भय आतमधनं क्रिएट होत असते. आणि म्हणून हा निंदाग्नी किंवा बादाग्नी आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. तर ह्या अग्नी बी आपल्या शरीरामध्ये सगळीकडे रुटीन मध्ये फिरत असते. आणि पाचवा जो प्रकार जो सांगितला गेला तो प्रेमाग्नी, तो त्याचं कदाचित स्थान असेल अनाहत चक्रावरचं स्थान असेल. पण प्रेमाग्नी हा शब्द थोडासा वेगळ्या अर्थानं गुरुजींनी परत आणखी त्याला सही दिला की ज्ञानाग्नी म्हटलं गेलं ते. म्हणजे आता प्रेमाग्नी म्हटलं की सर्वांच्या रुटीन मध्ये असा एकत्रित बोललं गेलं की प्रेम म्हणजे एकंदरीत बाबा व्यक्तिमधलं हे असेल, प्रेम असेल किंवा हे असेल. तर ह्या अनुषंगानं थोडा याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्ञानाग्नी आहे, तो प्युअर आहे, प्युरिटी आहे. आणि मला वाटतंय की आपल्याला आपण या मागच्या 4 अग्नींच्या मध्येच आपण गुरफटलेला असतो. आपल्याला ज्ञानाग्नी किंवा प्रेमाग्नी आपल्यामध्ये आहे, पण तो प्रकट त्या पातळीला होत नाही असं मला वाटतं. मग तो जो आहे तो आहे आतमध्ये, पण त्याचे प्रकटीकरण कधी होईल, तर मला वाटतं की हे 4 अग्नी जे पाठीमागचे आहेत ते ज्या वेळेला बॅलन्स स्थितीमध्ये येतील, भूताग्नी असेल, त्यानंतर कामाग्नी असेल, त्यानंतर जठराग्नी असेल आणि त्यानंतर बाधाग्नी असेल, ह्या रुटीन मध्ये ज्या वेळेला बॅलन्स येईल त्यावेळेला मला वाटतं की ह्या 5वा प्रकारचा अग्नी जे आपल्याला ज्ञानाग्नी म्हणतो, तो ज्ञानाग्नीची जी आस असेल, उत्सुकता असेल, जिज्ञासा असेल, ज्ञानाबाबतीत जिज्ञासा असेल किंवा आपल्यामध्ये प्रकटणारं ज्ञान असेल, याच्याबद्दलची अनुभूतीचा टप्पा तिथं उघडेल. जनरली गुरुजींनी ह्याचं चर्चा करताना थोडासा असा पार्ट सांगितलं की ही जी काही आहे हा प्रेमाग्नी, त्याचं सुरुवात होती ती एकंदरीत अट्रॅक्शन नव्हती किंवा ह्याच्यात नव्हती, पण त्याचं अंतिम जे रूप आहे ते शुद्ध स्वरूपातलं जे ज्ञानाचं आहे त्या अग्नीचं आहे. पण आपल्या रुटीन मध्ये त्याचं जी प्रकटीकरण व्हायला लागते ते एकंदरीत अट्रॅक्शनच्या रूपानं प्रकटीकरण व्हायला लागते. आणि अट्रॅक्शनच्या रूपानं जर ह्याचं प्रकटीकरण झालं तर अंतिम स्थिती जी अंतिम स्टेज जी आहे ज्ञानाची जी काय स्थिती आहे त्या स्थितीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि म्हणून थोडासा याला सांभाळणं गरजेचं आहे. जनरली ह्याचा रोल असाच येतो की ह्या शब्दाला किंवा ह्याला अग्नीला ते विकृत स्वरूपात आपण घेतलंय सगळ्या रुटीन मध्ये आणि तिथं सगळी गडबड झालेली आहे. ज्याला प्रेमाग्नी म्हणतो ती एकंदरीत अट्रॅक्शनच्या रूपामध्ये तो घेतला जातो आणि त्याच्यामुळं याचं दूषित रूप आपल्या समोर येत असतं आणि म्हणून तिथं आपला सगळा घोटाळा झालाय आणि तिथून मग साधनेची प्रगती खंडित होते. मग तो अग्नी जर का अट्रॅक्शनच्या रूपामध्ये गेला तर तिथं परत तो कामाग्नीच्या रूपामध्ये त्याचं प्रकटीकरण आहे आणि तिथे गेल्यानंतर मग तो कामाग्नीच्या रूपात प्रकट झाला तर मात्र काय होतंय, शरीराची परत जडत्वाकडे मुवमेंट आली. म्हणजे जो अग्नी ज्या पातळीवरती साधनेनं ह्या सगळ्या पातळीवरती उठला आणि चक्राच्या लेवलला येऊन त्याचं प्रेमाग्नीमध्ये रूपांतर झालं असं जर गृहीत धरलं तर तो अग्नी ज्या वेळेला त्या पातळीला उठला पण तिथं जर हा दुसरा पार्ट अट्रॅक्शनचा जर का कन्व्हर्ट झाला तर काय होतंय, मग तिथं ती एनर्जी परत डाऊनवर्ड मुवमेंटला परत चालू होते आणि ती डाऊनवर्ड मुवमेंटला आल्यानंतर पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये जडत्वाच्या मुद्द्यामध्ये कन्वर्ट होते. नकारात्मक विचारांची शृंखला चालू होते आणि तिथं सांभाळणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या 5 अग्नींच्या संदर्भात मला असं वाटतं की गुरुजींनी चर्चा घेतली असावी ही की ह्या 5 अग्नींच्या संदर्भात बॅलन्स करायला हवा, म्हणजे संतुलन यायला हवं. काल जसं समाधी एवं संतुलन म्हटलं गुरुजींनी की बुद्धीचं संतुलन आहे. सगळा पार्ट हा पतंजलींचा आहे, तो मध्यम मार्गाचा आहे, मध्य साधून चालण्याचा आहे. ना कुठल्या या बाजूला झुकायचंय ना त्या बाजूला, म्हणजे ना चांगल्याच्या बाजूला अगदी झुकायचंय ना वाईटाच्या बाजूला. मध्ये न्यूट्रल स्टेज जे आहे ना, न्यूट्रल स्टेजला राहण्याचा जो टप्पा आहे तो न्यूट्रल स्टेजला राहण्याचा टप्पा म्हणजे पतंजली योगसूत्राचा हा कार्यभार असेल असं मला वाटतंय. मग या 5 अग्नींच्या बाबतीतला बॅलन्स करण्याच्या दृष्टिकोनातून जर बॅलन्स करता आला आपल्याला भूताग्नी, कामाग्नी, जठराग्नी, बाधाग्नी आणि प्रेमाग्नी, तर मग आपल्याला संतुलनाच्या समाधीच्या स्थितीमध्ये म्हणजे बाकीच्या ह्या ध्यानाच्या स्थितीमध्ये उतरणं आपल्याला आणखीन सोपं जाईल. या पद्धतीचा हा रोल आहे. मग आता इथं आपल्याला काय करणं गरजेचं आहे, इथं येतो तो पहिला गुरुजीने वर्णन केलेला तो 3 आपल्याला शब्दांचा आज हे दिला, एक सूत्र दिले ना, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. तिथं तपाचा पार्ट इथं चालू होईल. म्हणजे गुरुजीने टोक दाखवलं आपल्याला समाधीच्या स्थितीचं वर्णन करून, ध्यानाच्या स्थितीचं वर्णन, समाधीच्या स्थितीचं वर्णन करून आपल्याला पुन्हा पहिल्या पायऱ्यावर आणल्या जातात चर्चेला आणि तिथं स्टार्ट होतोय आपला तपाचा विषय.
म्हणजे आपल्याला काय हवं असतंय की आपण झाड नाही लावायचं, आपण त्याला पाणी नाही घालायचं, पण आपल्याला फळं खायचे, म्हणजे समाधी आपल्याला पाहिजे, डायरेक्ट पाहिजे. ही कोण देणार, कशी देणार? इथं दुसरं कोण देणार नाही. साधनेच्या स्थितीमध्ये किंवा साधनेच्या फळांमध्ये इथं साधनेच्या वाटेवरती आतापर्यंत सगळ्या संतांनी, गुरुजींनी सांगितलं की एकट्यालाच चालावं लागतं. गुरु मार्गदर्शन करेल, पण तो चालवत नाही, तो स्वतः खांद्यावर घेऊन जाणार नाही. इथं आपल्याला स्वतःलाच चालायचं आहे. आणि म्हणून कदाचित इतक्या वर्षांची आपली आता सगळी जॉईन झालेली, सगळ्या ह्या चर्चासत्रात सहभागी झालेली मंडळी असतील, कित्येक वर्ष आपण साधण्यात आहोत. ते अगदी 10-15 वर्ष असतील, काय असतील, काहींची 8-10 वर्ष असतील, काहींची 5-7 वर्ष असतील. ही सगळी या रुटीनमध्ये, साधनेमध्ये असणारी मंडळी आहे. तर इथं या टप्प्यावरती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की डायरेक्ट फळ खायला मिळणार नाही. डायरेक्ट फळ खाण्याच्या आशेनं आपण जर चालत राहिलो तर आपण थोडं कुठंतरी आपण मागं राहू किंवा आणखीन कमी पडण्याची शक्यता आहे. तर इथं आपल्याला काय करायला लागेल, गुरुजींनी पहिल्या टप्प्यावरती स्टार्ट केला, तो तपाचा केला. आणि म्हणून तपाच्या माध्यमातून ह्या अग्नींचं संतुलन हा पाठ इथं आला. मग शरीरामध्ये ज्या 5 अग्नी आहेत ते जर संतुलित झालं तर बाकीचा बॅलन्स आपोआपच येणार आहे. आणि म्हणून तप नावाची गोष्ट करायची, तर मग काय करायचं, तपाची व्याख्या जी काही झाली ते आता कोण एका पायावरती उभं राहून तप करतोय किंवा आणखीन कुठं एकसारखं ह्याच्यामध्ये जाऊन तप करतोय. तर मला वाटतं की तपाचं तो जो पार्ट आहे तो त्या साधूंच्या बाबतीतला असेल तो तो त्यांच्यासाठी सोडून दिला. पण आपण आपल्या दृष्टीने विचार करता असं मला वाटतं की एकदम मोठी भूमिका घेण्यापेक्षा, एकदम मोठी अगदी ही निर्णय करण्यापेक्षा थोडा थोडा पातळीवरती, मला वाटतं 41 दिवसांचा एखादा निर्णयाशी ठाम राहण्याचा सिद्धांत असेल, पक्का असेल, तर त्याला आपण तप म्हणूयात. किंवा 3 महिन्याचा एक अवधी घ्या, जो शॉर्ट टर्म तुम्हाला निभावण्यासारखा वाटतोय ना, त्या पद्धतीने आपल्याला निभावण्यासारखा वाटतोय त्या पद्धतीनं टप्पे घ्यावेत. मला वाटतंय की 41 दिवसाचा असेल, 3 महिन्याचा असेल, की जी गोष्ट ह्या 5 अग्नींमध्ये इम्बॅलन्स करण्यासाठी जी त्रासदायक ठरते आपल्याला माहिती आहे किंवा आपण अभ्यास केला तर मला वाटतं तिथं आपल्याला लक्षात येईल की ह्या गोष्टींमध्ये अडचण येणारा पार्ट आहे. ह्या गोष्टींमध्ये अडचण येणारा जो पार्ट आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे, म्हणजे कुठली गोष्ट आपल्याला ह्याच्यामध्ये बाधा आणते, त्या अग्नीचं बॅलन्स करण्याचा असेल, मनाचा बॅलन्स करण्याचा असेल, ती कुठलीही गोष्ट असेल, त्या अनुषंगानं एक तपाचा पार्ट म्हणून तपच म्हणायचा. तप म्हणजे गुरुजींनी एक व्याख्या केली त्याची की वर्तमान क्षणात राहून कार्य करणं, हा एक व्याख्या केली त्याची की वर्तमान क्षणात राहून कार्य करणं म्हणजे तप असं आहे. पण त्याच्यापेक्षा दुसरी एक व्याख्या मला त्यांची शब्द रचना आवडली किंवा ही झालं की त्यांनी सांगितलं की जी गोष्ट आपल्याला आवडती ती आपण सहज करत असतो, नैसर्गिक करत असतो. त्याला काही कुणाला सांगावची गरज पडत नाही किंवा त्याला काय अगदी निर्णय असे निश्चय करून करावं लागत नाही. तप कुठं करावं लागतंय किंवा निर्णय कुठं करावा लागतोय आपल्याला, तर तिथं करावं लागतोय जिथं भविष्यामध्ये आपल्याकडून काही चांगल्या ह्याची अपेक्षा आहे, आपल्याला चांगल्या सुखाची अपेक्षा, असं गृहीत धरू, आनंदाची अपेक्षा आहे सुखाची भविष्यामध्ये. पण आताच्या रुटीन मध्ये त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतंय, पण ते आपल्याकडून करणं होत नाही. भविष्यामध्ये आता काही केल्यानंतर भविष्यात त्याची फळं आपल्याला चांगली मिळणार आहेत. त्या कृती आपल्याकडून आता होत नाहीत, आपलं मन तयार होत नाही. त्या कृती करण्यासाठी आपल्या मनाला तयार करायचं आणि ते करण्यासाठी त्याची इच्छा, मनाची इच्छा असो अगर नसो, त्या कृती करत राहायचं, याचं नाव तप. म्हणजे इच्छेविना केलेली कर्म, म्हणजे इच्छेविना म्हणजे फळ त्याचं चांगलं मिळणार आहे, सुखाच्या आनंदाच्या रुटीनमध्ये ते कन्वर्ट होणार आहे. पण आता मात्र करायला नको वाटते, त्रास वाटतोय आणि ते करण्यामध्ये मन आपल्याला परावृत्त करते. ते मनाचं परावृत्त करण्याची जी भूमिका आहे त्याला बाजूला ठेवून आपण आपलं रुटीन एकदा चालू करायचं की मनाला चांगलं वाटू, शरीराला चांगलं वाटू, उत्पन्न वाटू, मनाला चांगलं वाटू, उत्पन्न वाटू, ती कृती कंटिन्युअस करत राहणे इज इक्वल टू तप. मग ती शॉर्ट टर्म करूयात, काय हरकत नाही, 41 दिवसाचं 3 महिने, त्याच्यानंतर रोटेट करायचं परत, पण शॉर्ट टर्म केला पाहिजे. मला एक गोष्ट या रुटीन मध्ये अशी जाणवली की एक मधल्या एका ह्याच्यामध्ये मी असं नॉलेज टॉक ऐकताना मला जाणवलं की आपण एखादा संकल्प करतोय की दरवर्षी आपण नवीन वर्ष सुरू झालं की एक संकल्प करतो आणि तो संकल्प 4-8 दिवसाच्या महिन्याच्या रुटीन मध्ये आपला परत विकल्पात किंवा ह्याच्यामध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे तू वर्षभर कधी करायचं हा प्रश्न सातत्यानं जाणवतात. आणि आजपर्यंत आपण असे संकल्प करत आलो की आपण ते पूर्णत्वाला जाऊन येऊ शकत नाही, असे संकल्प आपण करत आलो. तर त्या रुटीन मध्ये एक
मनाचा भाग असा होऊन जातो की मन नेहमी आपण एखादा संकल्प करायला लागला की आतून सांगतं की आपल्याकडून ते पूर्णच होणार नाही, कारण आतापर्यंत केलेले संकल्प आपले पूर्ण झाले आहेत. मग आता पण आतनं मन एक फीडबॅक देतं की हाही संकल्प नाही, आपण नाही हे करू शकत. हिथं जी मनाची स्थिती येते ना ती धोकादायक आहे. आणि म्हणून आता आता मला एक जाणवलं असं की संकल्प करताना असा करा की जो आपण पूर्णत्वाला नेऊ शकू. मग तो छोटा करूया, काय हरकत नाही, पण तो पूर्णत्वाला न्यायचा. म्हणजे मग एकदा तो पूर्णत्वाला एक गोष्ट एखादी नेली ना तर पुढचा मोठा एखादा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा संकल्प करायला आणखी बळ येईल, ताकद येईल. त्या अनुषंगानं असं एक गृहीत धरूया की हे जे 5 आज्ञे मेंटेन करण्यासाठी जी ही आपल्याला एखादी कृती आज ठरवायची आहे, ती कृती आपण या पद्धतीने ठरवू की 41 दिवस असेल, 3 महिन्याचा पिरियड असेल, वर्ष सोडा, आयुष्यभर सोडा, काही ह्या पद्धतीने रुटीनच करायचं. किंबहुना हे 41 दिवस लय वाटत असले तर 7 दिवसांचा संकल्प करूया की 7 दिवस आपण ह्या गोष्टी पासून आपण अलिप्त राहू शकतो का, किंवा थोडासा त्याच्यावर कंट्रोल करू शकतो का, या पद्धतीने थोडं नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने येईल. म्हणजे जेणेकरून आपल्या मनाची ताकद आपल्याला वाढवावं लागेल की त्या तपामध्ये उन्नती म्हणजे ही येण्यासाठी, बळ येण्यासाठी, मनाला बळ येण्यासाठी, की संकल्प आपण पूर्तता करू शकतो, ह्या अनुषंगाने बळ येण्यासाठी जरा थोडीशी ताकद द्यावा लागेल. मग तिथं तपाचा हा जो पार्ट आहे, ती तप आपल्याला आता ती चांगली चांगली आपल्याला प्रतिक्रिया देऊ अथवा ना देऊ, पण त्याचं भविष्यामध्ये आपल्याला साधनेच्या रुटीनमध्ये त्याची फळं चांगली मिळणारच आहे. प्राकृतिक भौतिक स्वरूपातल्या फळांपेक्षा ही जी काही ज्ञानाग्नी उत्पन्न होण्याचा जो पार्ट आहे, किंवा त्या अनुषंगानं आपल्याला येणाऱ्या आनंदाच्या अनुभूतीचा टप्पा असेल, सुखाच्या अनुभूतीचा, आनंदाच्या अनुभूतीचा टप्पा असेल, तो येण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं छोट्या छोट्या रुटीन मधला संकल्प, दृढ संकल्प तप करण्यासाठी मनाची तयारी करणं गरजेचं आहे, किंवा ती करूयात असं मला वाटतं. की एक टॉपिक नॉलेज ऐकताना नुसतं नॉलेज ऐकून काय, आतापर्यंत कितीतरी नॉलेज आपण ऐकली, कितीतरी पुस्तकं वाचत आलो, पण त्यातून परिवर्तन नुसतं ऐकून किंवा ह्याच्यातून होत नाही. जर एखादी गोष्ट पटली आणि जर एखादी गोष्ट आपल्याला कळली आणि तिथून आपल्याला स्टार्ट जर आपण केला, म्हणजे कृतीला स्टार्ट केला, तरच आपल्यामध्ये परिवर्तन शक्य आहे. नाहीतर किती वेळा ज्ञान ऐका, नाही तर आणखीन काय ऐका. ज्ञानाची किंवा ह्या माहितीची कमतरता ह्या जगामध्ये नाही. आणि म्हणून गुरुजींनी आतापर्यंत कधी गुरुजींना कधीतरी कोणीतरी असं विचारलं होतं की गुरुजी तुम्ही एखादं पुस्तक का लिहित नाही, किंवा हे नाही. गुरुजी म्हटले या जगामध्ये ज्ञानाचं, ह्या पुस्तकांचं भांडार आहे, मी आणखीन एक पुस्तक लिहून त्याच्यामध्ये भर टाकून काय करणार आहे. त्यामुळे गुरुजींचा जर आपण आलेख बघितला सुरुवातीपासूनचा, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्थापनेपासूनचा, गुरुजींना ज्ञानप्राप्ती झाल्यापासूनचा आलेख जरी बघितला तरी गुरुजींनी कधी नॉलेज टॉकवर किंवा प्रवचन किंवा ह्याच्यावरती जास्त भर दिला नाही, किंवा पुस्तकांवर भर दिला नाही. त्यांची पुस्तकं आज ही झाले तर ती कशातली झाले तर ते बोललेले जे काही असतील त्याचं ऑडिओ तयार झालेला, त्याचा परत पुस्तकाच्या रुटीन मध्ये कन्व्हर्जन झालेलं, ती पुस्तकं गुरुजींची आहेत. मग गुरुजींनी कधी स्वतः लिहिण्यासाठी किंवा ह्यासाठी कधी प्रयत्न केला नाही. त्यामुळे ही माहिती निश्चित जमा करून आपल्याला काय उपयोग नाहीये. तर जो कालपर्यंत आपण समाजाच्या लेवलपर्यंत चर्चा केली, आज परत गुरुजींनी आपल्याला पहिल्या टप्प्यावर आणून ठेवले की तप करायला सुरुवात करा. मग आजपासून आपले रुटीन काहीतरी जरा थोडासा एक ही करूया, छोटी गोष्ट घ्या, छोट्या गोष्टीतून ही करूया की कुठला तरी एक चांगला संकल्प करू की जो आज मला त्रास वाटतोय त्याचा करण्याचा, पण भविष्यात मला त्याचा बेनिफिट होणार आहे. तो संकल्प आज दृढ संकल्प एक छोटासा करूया. म्हणून या तपाच्या बाबतीतला हा जो पार्ट आहे इथं, की त्याचे 3 प्रकार सुरुवातीला सांगितले गुरुजींनी. 3 किंवा 6 प्रकार आहेत, त्यातले 3 प्रकार सुरुवातीला आपण बघूयात की जेणेकरून तपाचं 3 प्रकार, एक शारीरिक तप सांगितलंय, दुसरं मानसिक तप सांगितलंय, आणि तिसरं वाचिक तप सांगितलंय. शारीरिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप म्हणजे वाणीचं तप. आता ह्या 3 प्रकारात काय, शारीरिक तप म्हणजे शारीरिक तपाच्या बाबतीत मला वाटतं ह्या 5 आघाडींचा बॅलन्स असेल. शारीरिक तपाच्या बाबतीत आपला स्वच्छतेचा मुद्दा येतो, तो स्वच्छतेच्या मुद्दा म्हणजे आपलं शरीर स्वच्छ करण्याचा मुद्दा असेल, त्या अनुषंगानं हा पाठ इथं येईल. मग हे शरीर स्वच्छता असेल, बाकीच्या आणखीन गोष्टी आहेत ते शरीराला लागणारी जी काही आहार प्रक्रिया आहे त्याच्यातलं जे सूचित असेल, ह्या अनुषंगानं शारीरिक तप सुरू करायचे. आता इथं मला वाटतं की स्वच्छतेला खूप महत्व आहे शरीराच्या संदर्भातले. जेवढं आपलं शरीर आपण स्वच्छ ठेवू, त्याच्यावर घालणारे कपडे आपण स्वच्छ ठेवू, तेवढं आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी त्या पद्धतीनं तयार होते. मग हा झाला शारीरिक स्वच्छतेचा भाग किंवा शारीरिक तपाचा भाग, तिथून स्टार्ट होते.
शारीरिक तप आणखीन वेगळ्या पातळीवर सुद्धा असू शकतं, की रोज आपण साधनेला बसतोय, तर ते साधनेला बसण्यातलं समजा एखादं आसन आपण घेतलं करायला, आपल्याला समजा पद्मासन घालता येत नाही, तर पद्मासन किंवा वज्रासन घालताना सुरुवातीला त्रास होतोय, तर तो पिरियड जो आहे, तो पिरियड हळूहळू वाढवत नेणे हे सुद्धा तपाचाच भाग आहे. कोणतीही गोष्ट एकदम अचानक येणार नाही. ते तप करण्यानं एक एक गोष्ट येणार आहे. म्हणजे वज्रासनात समजा आज मी 2 मिनिटं व्यवस्थित बसू शकलो, 1 मिनिट बसू शकलो, तर तो पिरियड मी एक्सटेंड उद्या करेल की बाबा 2.5 मिनिटाचा करेल. मग 2.5 मिनिटं एक 5 दिवसांच्या पिरियड मध्ये मी 2.5 मिनिटं शांतपैकी बसेलच. मला दुखत असलं काय असलं बसेल. त्या अनुषंगानं माझ्या सुधारणा काय करता यावी लागणार आहे, त्या अनुषंगानं मी ती सुधारणा करेन. मग तिथून पुढचा पिरियड असेल तो 3 मिनिटाचा असेल किंवा की 3 मिनिटं मी बसू शकतो का, 3 मिनिटं मी बसेनच, असा संकल्प, दृढ संकल्प करून त्या पद्धतीने करूया. पुढचा पिरियड असेल 5 मिनिटाचा पिरियड असेल किंवा 5 मिनिटं बसू शकतो का. तर हा साधनेच्या अनुषंगानं, पद्मसाधनेच्या अनुषंगानं हा तपाचा पिरियड असेल तर त्या पद्धतीने थोडंसं एक्सटेन्शन असेल, किंवा श्वासाच्या माध्यमातलं तो पार्ट असेल तो तिथे एक्सटेन्शन पार्ट येतोय. तर ही शारीरिक तपाच्या संदर्भातली जी काही मुद्दे आहेत, तर त्या अनुषंगानं एकच कृती, तप म्हणजे काय तर एकच कृती निरंतर काळासाठी करत राहणं, म्हणजे ठराविक काळ. तप म्हणजे आपल्याला कदाचित शब्दप्रयोग येऊन गेला आपलं की 12 वर्षाचं तप असते. ते 12 वर्षाचं तप म्हणजे याला खूप मोठं सायंटिफिक बेस असणं जे असणार आहे किंवा आहे त्याच्या वृत्तीमध्ये, की ही 12 वर्षाचं तपाची जी काही व्याख्या सांगितली गेली मला जाणवते असं, की शरीर ज्या वेळेला ह्या 12 हा कालखंड आहे जो तो खूप आणि खूप इम्पॉर्टंट कालावधी. मी ज्या वेळेला ह्या 12 वर्षाच्या शृंखलेच्या अनुषंगाने मी ज्या वेळेला माझ्या स्वतःकडे बघतो, त्यावेळेला मला प्रत्येक 12 वर्षाच्या टप्प्यामध्ये प्रत्येक 12 वर्षाच्या टप्प्यामध्ये एक वेगळ्या अनुभूतींचं जगत ओपन झालं. म्हणजे तुम्ही कधीही पासून कुठल्याही क्षणापासून 12चं काउंटिंग करा. तुम्हाला जी कृती तुम्ही ज्या दिवशी सुरू केली असेल, तुम्ही आज केलेल्या कृतीचं 12 वर्षापूर्वी पर्यंत मागे रिटर्न जावा, तुम्हाला त्याची मुळं कदाचित तिथं सापडतील.